नमस्कार, मी विद्या शेळके. आज पुन्हा एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ एकदम फ्रेश मूडमध्ये आणि फ्रेश सकाळसोबत घेऊन आले. मी आधी आज मला ड्रॉप करायला आलता. आरवीला म्हटलं आजच्या दिवस राहू दे, त्याला सांगते मी सोडायला. मग त्यांनी माझी बॅग वगैरे गाडीत ठेवली. त्यानंतर मी एअरपोर्टच्या दिशेला निघाले. आजचा स्पेशल व्हिडिओ यासाठी आहे की मी चालले होते आज पिकअप करण्यासाठी आणि पिकअप होता एअरपोर्ट T2 वरून पिकअप करायचं होतं. त्याआधी म्हटलं CNG भरून घेऊया. मंगतराम भांडूपला पोचले आणि मंगतरामला गेल्यानंतर CNG वगैरे भरले आणि CNG भरून थेट निघाले परत एअरपोर्टच्या दिशेला. एअरपोर्टमध्ये जाऊन मला एक मोजून 5-10 मिनटं वाट बघावी लागली. त्यानंतर पॅसेंजरचा फोन आला. लगेच म्हटलं आपण जाऊया आता पिकअप पॉईंटला म्हणजेच P5मध्ये. P5लाच फक्त आपल्याला पिकअप करता येतं. बाकीच्या पार्किंग ओला उबेरची P4 पार्किंग असल्यामुळं तिथे आपल्याला जायचं नाही. P5ला जायचं, पिकअप करायचं आणि त्यानंतर पिकअप करून ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्यावेळेस पेमेंट ऑटोमॅटिकली फास्टॅगमधून कट होतं. तुम्हाला पावती घ्यायची तर पावतीलाही सेम 250 रुपये आपल्याला द्यावं लागतात जर तुमच्या फास्टॅगमध्ये बॅलन्स नसेल तर. इथं आलं, इथं टायमिंग रीड होतो. तुम्हाला पिकअपचे इथं 250 रुपये भरावं लागतात. वरती सगळ्या VIP पार्किंग असतात, त्यामुळं आपण वरती जात नाही. इथे जे प्रायव्हेट असतात बुकिंग त्यांची पार्किंग असते. पॅसेंजरच्या लोकेशनवर पोहोचले. पिकअप पॉईंटला आल्यानंतर सगळ्यात आधी लगेज वगैरे ठेवून घेतलं गाडीमध्ये. त्यांची लॅपटॉप, बॅग वगैरे ज्या काही त्यांच्या गरजेच्या वस्तू होत्या त्या साईडला ठेवल्या. सिंगल पॅसेंजर असल्यामुळं स्पेशियस जागा होती गाडीमध्ये. आणि दरवेळेस गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून सर माझी गाडी बुक करतात. जेव्हा कधी ते बाहेरगावून येणार असतात त्यावेळेस मला आधीच तिकीट वगैरे व्हॉट्सअप करून आपली गाडी त्या डेटला बुक करतात. त्यानंतर म्हटलं चला एअरपोर्टच्या बाहेर पडूया आणि लगेच हायवेला लागूया, कारण की एवढ्या पहाटे मला ट्रॉफिक लागणार नव्हती. पण तरीसुद्धा म्हटलं माहीत नाही कधी अचानकच ट्रकांची ट्रॉफिक वाढेल, त्याच्यामुळं म्हटलं सगळ्यात आधी आपण एअरपोर्टच्या बाहेर पडून लगेच समृद्धी महामार्गाला लागूया. त्यासाठी म्हटलं सरांना विचारून घेतलं, तुम्हाला चहा नाश्ता काही करायचा असेल तर मला सांगा, आपण कुठेतरी ब्रेक घेऊया. सर म्हणे कुठेच थांबू नका, आधी मुंबईच्या बाहेर पडा. मुंबईच्या बाहेर पडलो आणि म्हटलं सगळ्यात आधी थोडंफार टॉपअप CNG करावं लागेल. CNG पंपावर गेलो. CNG पंपावर पाहिलं तर CNGला लाईन नव्हती, गर्दी नव्हती. का तर मशीन अपडेटला होतं. CNG बंद असताना सुद्धा दादांनी मला CNG भरून दिला. ते म्हणे विद्याताई आप आओगे और हम CNG देंगे नहीं, ऐसा हो ही नहीं सकता. भाऊने CNG दिला, CNG वगैरे भरला आणि पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्याच्यानंतर म्हटलं तर समृद्धी महामार्गाला लागलो. सरांनी आरामात झोपून घेतलं. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर मला तुम्ही सांगू शकता. सांगण्यासाठी अजिबात विचार करू नका त्या गाडी चालवताय वगैरे. कम्फर्टेबली त्यांचा आराम पण झाला पाहिजे. लांबून लोक प्रवास करून येतात, 24 तास प्रवासात असतात, त्यामुळं गाडीमध्ये इतका कम्फर्ट तर पाहिजेच की त्यांना रेस्ट करता आला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही सिन्नर एक्झिट घेतला आणि सरांना मग विचारलं मी इथे नाश्ता करायला थांबायचं आहे का. माझ्या याआधी एक वडगावला मी पॅसेंजर सोडलेलं, त्यांनी मला इथं राहुल हॉटेल म्हणून एक सांगितलेलं, तिथे कधीतरी विद्याताई ट्राय करा म्हणे नाश्ता. त्याच्यानंतर म्हटलं चला जाऊन आपण राहुल हॉटेलला नाश्ता वगैरे करू म्हणून. मी पण त्यांना अगोदर क्लिअर केलं की माझं काही नेहमीचं हॉटेल नाही आहे किंवा मला इकडची फूड क्वालिटी वगैरे माहीत नाही, पण आपण ट्राय करू शकतो. त्यानंतर म्हटलं एक छोटासा तसंही आपल्याला ब्रेक घ्यायचाच आहे, तर नाश्ता करूया आणि त्यानंतर CNG भरायला जाऊया. मग नंतर आम्ही आलो राहुल हॉटेलजवळ. तिथे गाडी व्यवस्थित पार्क केली आणि वडापाव वगैरे मागवलं, 2 पराठे मागवले, मिसळ वगैरे खूप काही मागवलं. सगळं खाऊन पाहिलं पण फूड क्वालिटी पाहिजे तशी नव्हती. त्याच्यानंतर म्हटलं चला नाश्ता झाला आहे, CNG भरून घेऊया. CNG भरायला आलो. त्याच्या पुढं CNG पंप होता लगेचच. एवढी काही जास्त गर्दी नव्हती. प्रामाणिकपणे सांगते, लाईनीत गाडी लावलेली आहे मी. काय म्हटले मी, लाईनमध्ये गाडी लावलेली. जी लोक मला नेहमी म्हणतात ना
पुरुषांसारखेच तुम्ही कामं करतात, मग सारखं पुरुषांचं असं बोलतात तसं बोलतात. भाऊ, पहिली गोष्ट, आम्हाला घरातलेही कामं असतात, आम्हाला बाहेरचेही कामं असतात, आम्हाला मुलंही बघायची असतात. उन्हाने केस पांढरे नाही होतं, आमचं टेन्शननी केस पांढरे होतात. तरीसुद्धा इमानदारीने CNGच्या लाईनीत लागले, CNG भरून घेतला, पुढचा प्रवास आमचा सुरू केला. एक पुरुष होणं सोपं असतं, पण एक पुरुष असून बाई होऊन दाखवावा कोणी, मग मानलं तुम्हाला. कारण की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर एक पुरुष कधीच एक परफेक्ट स्त्री होऊ शकत नाही. एक स्त्री तरी एक परफेक्ट पुरुष होऊ शकते, कारण ती खूप सहनशीलता असते, सहनशक्ती असते आणि खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करण्याची ताकद असते एका स्त्रीमध्ये. त्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो संभाजीनगरला. संभाजीनगरला आल्यानंतर सरांना ड्रॉप करायच्या आधीच रिटर्नची बुकिंग माझी डन झालेली होती. सरांचा खूप आग्रह होता, नाही विद्याताई, चहा, जेवण, आराम व्यवस्थित करून जा. त्यांचं प्लॅनिंग तर होतं मी आज इथं स्टे करावं आणि उद्याच बुकिंग घेऊन जावं. सरांना म्हटलं नाही, उद्या माझी परत दुसरी ट्रिप आहे. वहिनींना भेटले, वहिनींना दादांना टाटा हाय बाय केला. त्यांच्या मुलाला भेटलो. हे जे बाळ तुम्ही पळताना पाहता हे जातं 1-2 वर्षाचं झाले, एक 1.5-2 वर्षाचं, आणि हे बाळ 4 महिन्याचं पोटात असतानापासून मी त्यांना आपली कारची सर्व्हिस त्याच्या आधीपासून देते. त्यानंतर मग दुसऱ्या पिकअपला निघाले. सरांना ड्रॉप व्यवस्थित केलं. फीडबॅक व्हिडिओ का नाही घेतला, कारण की त्यांना खूप टायर्ड झालेले होते, दमलेले होते. त्यांना म्हटलं रिटर्नला ज्या वेळेस आपण जाऊ तेव्हा छान असा फीडबॅक व्हिडिओ द्या. त्यानंतर हे काका होते, यांना पिकअप करून मला न्यायचं होतं मुंबईला. मुंबईमध्ये त्यांचा ड्रॉप होता नालासोपारा इथे. नालासोपारा इथे इकडनं संभाजीनगरवरनं पिकअप करून मला ड्रॉप तिथे करायचं होतं. पण काका जसं गाडीत बसले तसं मला फक्त अंडर एस्टिमेट करत होते, म्हणजेच गृहीत धरत होते की ही बाई जसं भांडेकाम करून आत्ता नेटकीच आली आहे आणि थोडी फार गाडी शिकलेली असेल आणि त्यामुळं हिने कोणाची तरी गाडी घेऊन आली आहे आणि ही व्यवस्थित गाडी चालवेल नाही चाल. प्रत्येक वेळेस ते मला सांगत होते, अशी चालवा तशी चालवा, इकडे घ्या तिकडे घ्या, हे करू नका ते करू नका. पण काकांनी माझा मागचा पुढचा विचार न करता माझी गाडी नाही तर डायरेक्ट लगेज गाडी बनवून टाकलेली. त्यांना असं वाटलं की ही कार त्यांना सिडन कार वाटत होती आणि ते स्वतःला सांगत होते की मी मेकॅनिक वगैरे आहे असं तसं. पण त्यांना मला एवढंच सांगायचं होतं की पॅसेंजर गाडी आहे, लईत लईत 3 ट्रॉली बॅग आणि 3-4-5 पॅसेंजर अलाउड असतात गाडीमध्ये. पण त्यांचे लहान मुलं होते 2-3 आणि ते आणि त्यांची मुलगी प्रवास करणार होते. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. त्यांच्या मुलीला पिकअप केलं, त्यांना पिकअप केलं, सगळं लगेज त्यांचं व्यवस्थित त्यांनीच बांधलं. मी काही बांधलं नाही, मी काही लगेज ठेवलं नाही, कारण की गव्हाच्या 50-50 किलोच्या गोण्या होत्या, त्या मला उचलल्या गेल्या नसत्या. मग त्यांचं त्यांनी सामान ठेवलं आणि आमचा पुढचा प्रवासाची सुरुवात आम्ही केली. त्यांची मुलगी म्हणत होती की मी फर्स्ट टाईम फ्रंट सीटवर बसलेली आहे म्हणे ताई, मला काही सीट बेल्ट वगैरे लावता येत नाही, तुम्हीच लावून द्या. म्हटलं बरं, आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी आपण पहिल्यांदाच करतो, ठीक आहे म्हटलं. त्याच्यानंतर आमचा मुंबईचा प्रवास हा सुरू झाला. नालासोपाऱ्याला त्यांचा ड्रॉप होता. पॅसेंजर छान होते, पण काकांचं सतत चाललेलं आप कब आए हो म्हटलं. मी सकाळी 4 वाजता आले, मुंबईतून निघालेले म्हटलं. पॅसेंजर घेऊन निघायला मला वेळ झाला, पण मी मुंबईतून सकाळीच आले म्हटलं. तर त्यांचं म्हणणं होतं नाही, एखादा ड्रायव्हर रात्री नाईटला इथं असणारच आम्हाला पाहिजे होता, कारण की प्रॉपर त्याची झोप झालेली असते. आता तुम्हाला जर कुठं वाटलं की झोपावं असं तर तुम्ही गाडी साईडला लावा आणि झोपून घ्या. म्हटलं सर तसं काहीच नाही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी व्यवस्थित तुम्हाला ड्रॉप करेल म्हटलं. त्यानंतर CNG वगैरे भरून घेतला. CNGला आम्ही लासूर स्टेशन त्या रोडला लागलो आणि CNG भरला. मातोश्री पंपावर आहे. मातोश्री पंपावर CNG भरून सरांना म्हटलं आपण समृद्धीला लागूया काकांना म्हटलं. तर काका म्हणे नाही अभी करंजी गाव पे जाएंगे, आपण उधर से चढेंगे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही सांगाल तसं आपण आज प्रवास करणार आहोत. पण त्यांच्या घरी बहुतेक पेट्रोलच्या गाड्या आहेत, त्यामुळे त्यांना माहीत नव्हतं का अर्टिका ही CNGवर चालते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की संभाजीनगरला एकही गाडी CNG नाही आहे. तर प्लीज यांना कधी तुम्ही नेक्स्ट टाईम भेटलात किंवा कुठेही तुम्हाला दिसले
तर त्यांना सांगा संभाजीनगरमध्ये सुद्धा CNG वरच्याच गाड्या आहेत. कारण की टुरिस्ट लाईनमध्ये मोदींनी अगोदरच सांगितलं आलं आहे की तुम्ही CNG गाड्या वापरा. त्यानंतर सिन्नरला आलो, डिझेल पेट्रोल वापरू नका म्हणून. आत्ता पण लाईनीतच गाडी लावून CNG भरला. मी हे म्हणत नाही पुरुष महिला हे करायची सवय नाही मला. CNG वगैरे भरून झाला आणि लगेच आम्ही समृद्धी महामार्गाला लागलो. काका मला सांगत होते झोप आली तर तुम्ही बाजूला गाडी लावा आणि झोपा. काका स्वतःच खूप प्रवासात झोपून मस्त एन्जॉय करत आले होते. त्यानंतर मी परत पडग्याला आले. पडग्याला ह्या रोडला गुजरातचा CNG पंप आहे, तिथं CNG वगैरे भरला. परत नालासोपाराच्या दिशेला आम्ही निघालो. नालासोपाराला आलो, त्यांना ड्रॉप करायचं होतं. त्याआधीसुद्धा खूप साऱ्या गोष्टी होत्या त्यांच्या मनात, प्रश्न होते की बाई या लाईनीत का आली असन, ही बाई असून गाडी का चालवते. खूप सारे प्रश्न होते. कधी कधी ह्या प्रश्नांची उत्तरे मला मिळत नाही की मी खरंच ह्या क्षेत्रात का आली आहे. काही लोकांचं म्हणणं असं असतं की बाई आहे, पुरुषांइतकंच कमवते. पण बाई असून तिचं घर, तिचा संसार, तिचा परपंच, समाजाचे टोमणे टामणे आमणे डुमणे सगळं सहन करून, सहनशीलता, सहनशक्ती आणि तिची शीतलता सगळ्या गोष्टी मॅनेज करून सुद्धा ती एक स्त्री आहे. तिच्या पुरुषांपेक्षा थोडेसे एक्स्ट्रा प्रॉब्लेम असतात. त्या महिन्याच्या असू, प्रत्येक महिन्याच्या, किंवा मेंटली प्रिपेअर नसतात, किंवा खूप मूड स्विंग असतात. खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या त्यांना फेस कराव्या लागतात. त्यानंतर मॅडमला सांगूनसुद्धा मॅडम म्हणे काही ट्रॉफिक नसते आमच्या इकडे, चला म्हणे तुम्ही बिंदास. रिक्षावाल्यांनी रिक्षासुद्धा आडव्या तिडव्या लावून ठेवलेल्या होत्या, जायलाही रस्ता नव्हता ट्रॉफिकमधून. तरीसुद्धा आरामात गाडी काढत काढत त्यांना मी फायनली त्यांच्या लोकेशनवर आणून ड्रॉप केलेला. त्यांचे लहान लहान मुलं होते. मुलांनी सगळ्या गाडीमध्ये सू वगैरे केलेली होती, पण तरी पण मी एकही शब्द न बोलता त्यांना त्यांच्या लोकेशनवर नेऊन ड्रॉप केला. माझं एवढंच म्हणणं आहे, ठीक आहे लेकरं लहान आहे ते मी समजून घेतलं, पण तुम्ही पण हे समजून घ्यायला हवं होतं की हिला गाडी वॉशिंग करायला सुद्धा पैसे लागते आणि ती काय ती हाताने साफ करणार नाही. दुसरे पण पॅसेंजर बसणारे असतात. माहीत नाही का, आपण हा खूप मोठा मुद्दा आहे की पॅसेंजर ज्यावेळेस ड्रॉप होतं त्यावेळेस ॲटलिस्ट तुम्ही एवढं तरी माणुसकी दाखवू शकता की हां बाबा आमच्या मुलांना आम्ही डायपर वगैरे घातलेले नव्हते. 4-5 वर्षाचे, 6 वर्षाच्या वरचीच मुलं होते, 5-6 वर्षाचे, पण तरीसुद्धा त्यांचं असं होतं की आम्ही लक्षात नाही राहिलं. त्यांनी त्यांच्या त्या छोट्याशा चुकीमुळं ते फाईन वगैरे म्हणजे न भरता, म्हणजे त्यांनी एवढी गाडी घाण करून ठेवलेली त्यांच्या मुलांनी, सू करून वास येत होता अक्षरशः. पण तरी पण म्हणलं जाऊ द्या. खूप डोकं दुखत होतं आज. अक्षरशः 700-750 किलोमीटर रिटर्न येणं, नॉट जोक, खरंच सांगते. ते पण एवढ्या ट्रॉफिकमधून, एवढ्या नालासोपाऱ्याच्या रोडने. परत मला घरी जायचं होतं. आता 45 किलोमीटर मला मुंबईमध्ये परत रिटर्न जायचं आहे मला माझ्या घरी. खूप डोकं दुखत होतं. अक्षरशः असं वाटायचं की ताप आलाय का काय. पण तरीसुद्धा सगळ्या गोष्टी कानामागं टाकून व्हिडिओ इथेच समाप्त करते. धन्यवाद.